हे बघा, हे आता आपण उरलेला भात घेतलेला आहे. आता ह्याला चांगलं मोकळं करूया. ह्याला आता आपण चांगलं दिवसभर कडक होईपर्यंत फॅन खाली सुकत ठेवूया. हे बघा, असं उरलेला भात होता ना, ते आपण सुकवलं होतं. छान आहे बघा, असे मस्त सुकल्या गेलेलं आहे. चला आता आपण ह्याचं पुढे तळून घेऊया. आपण हे गरम झालेलं आहे तेल याच्यामध्ये. आता आपण हे भात आहे ना सुकवलेला, ते आपण याच्यामध्ये तळूया. हे बघा, हे कमी याच्यावर करायचं, गॅस एकदम कमी करायचं. कमी याच्यावरच असं तळून घ्यायचं. छान असं फुलतात अशा मस्त. हे बघा, आपलं हे छान तळून झालेलं आहे मस्त भात. हे बघा, मस्त कुरकुरीत झालेलं आहे, सुंदर असं. शेंगा ह्याच्यामध्ये तळून आपण काजू, आता मनुका आपण हे करूया. आता डाळव्या आहेत, आपण डाळव्या गरम करूया. हे बघा, कढई अशी घेतलेली आहे मी. ते तेल काढून ठेवलं आणि थोडंसंच तेल घ्यायचं, कारण याच्यामध्ये आहे तेल ना, आपण तळलं त्याच्यामध्ये. फोडणी देऊया. मोहरी टाकूया, जिरं टाकूया, मिरच्या टाकूया, हळद टाकूया, चांगलं मिक्स करूया. थोडंसं आपण हिंग टाकूया, मिक्स करूया चांगलं. हे बघा, आता छान झालेली आहे फोडणी. आता आपण गॅस बंद करूया. हे आता आपण सगळं मिक्स केलेलं होतं ते त्याच्यामध्ये आपण टाकूया. मिक्स करूया छान. कढई गरमच आहे, गरम ह्याच्यातच असं छान मिक्स करायचं. आपण गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद करूनच टाकायचं हे सर्व मिश्रण आपण जे केलं आहे ते. आता आपण थोडीशी साखर टाकूया. पिठी साखर पण तुम्ही टाकू शकता, पण हे कसं गरम आहे ना जरा कढई, त्याच्यामुळे ते विरघळून जाते. हे मीठ टाकूया थोडंसं चवीपुरतं, मिक्स करूया. नमस्कार मंडळी, शैला पकवान चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. बघा, मी राहिलेल्या भाताचं
उरला होता ना भात, त्याचं हे चिवडा बनवलेला आहे. छान कुरकुरीत झालेला आहे, मस्त. नक्की तुम्ही बनवून बघा हा ह्या चिवडा असा. आणि आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करा हा तुम्ही. चला पुन्हा भेटूया.